नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांनो, वर्षभरात अनेक सण उत्सव आपण साजरे करतो, पण काही दिवस असे असतात जे आपल्या कुळासाठी, पितरांसाठी आणि परंपरेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यापैकी एक खास दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा. या दिवशी जर आपण योग्य पद्धतीने कुळाचार केला तर आपल्या घरात येते सुख, समृद्धी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितरांची कृपा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चैत्र पौर्णिमा का महत्त्वाची आहे, कुळाचार कसा करायचा, कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि यामागचं धार्मिक महत्त्व काय आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याचाच अर्थ तुम्ही स्वामी भक्त आहात, त्यामुळे श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चैत्र पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? मित्रांनो, चैत्र महिना हा हिंदू वर्षाचा पहिला महिना मानला जातो आणि या महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पवित्र असते. शास्त्रानुसार या दिवशी पितर पृथ्वीवर येतात, आपल्या कुटुंबाकडून श्राद्ध, तर्पण आणि आदराची अपेक्षा करतात. जर आपण या दिवशी त्यांना स्मरलं, पूजा केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. कुळाचाराची तयारी कशी करायची? चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि घर स्वच्छ करून घ्यावे. देवघर स्वच्छ करावे. पितरांसाठी वेगळं स्थान तयार करावे. एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा आणि पूजेसाठी लागणारे साहित्य हळद, कुंकू, अक्षता, फुले, तांदूळ, दिवा, तेलाचा किंवा तुपाचा नैवेद्य, गोड पदार्थ, पुरणपोळीही करू शकता किंवा खीरही करू शकता. कुळाचार कसा करावा? आता सर्वात महत्त्वाचा भाग. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. देवघरात बसून आपल्या पितरांचे नाव घ्यावे आणि त्यांना नमस्कार करावा. एक दिवा लावावा. हा दिवा पितरांसाठी प्रकाशाचा मार्ग दाखवतो. पितरांना आवडणारे पदार्थ अर्पण करावेत. उदाहरणार्थ पुरणपोळी, भात, दूध, खीर. हातात पाणी घेऊन ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः म्हणत पाणी सोडावे. हे पितरदेव, आमच्यावर कृपा करा, आमच्या घरात सुख शांती ठेवा, असं आपल्याला म्हणायचं आहे. या दिवशी काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे किंवा काय करू नये आपण या दिवशी. घरात भांडणे करू नये. तसं तर कधीच भांडणे करू नये, पण जेव्हा काही सण असतात, काही आपल्या घरात पूजा असते, तेव्हा तर भांडणे बिलकुल करू नये. मांसाहार टाळावा. वाईट शब्द बोलू नयेत. खरं तर कधीच वाईट शब्द, कोणाचा द्वेष करू नये, पण पूजा करताना कधीच वाईट आपल्या मनात येऊ नये. पितरांचा अपमान करू नये. ज्या घरात हा कुळाचार केला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक अडचणी कमी होतात, घरात शांतता आणि आनंद वाढतो. अनेक लोकांनी अनुभव सांगितला आहे की या दिवशी केलेल्या पूजेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. मित्रांनो, परंपरा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि कुळाचार ही त्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या चैत्र पौर्णिमेला नक्की हा विधी करा आणि आपल्या पितरांची कृपा मिळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एका स्वामी भक्ताला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत.